नमस्कार. तर आपण आज मराठी उद्योग जगावरच बोलूया. कारण की आपल्याला असं कुठलाही म्हणजे मराठी नाव उद्योजकामध्ये दिसत नाही. याचं आश्चर्यच वाटतं. एवढा मोठा महाराष्ट्र आपला आणि उद्योजकामध्ये आघाडीवर असणारा तरीसुद्धा उद्योग जगामध्ये असं मोठा ब्रँड नाही बनला याची खंत कुठेतरी वाटते. जसं गुजराती लोकांमध्ये अदानी, अडाणी आहे, साऊथमध्ये रेड्डी आहे आणि वेस्ट बेंगालमध्ये रॉय, चक्रवर्ती हे सगळे ब्रँड बनलेले आहे. तसंसुद्धा मराठी लोकांची मोठ्या कंपन्या उद्योगजगामध्ये असायला पाहिजे असं वाटते. पण आपण कुठंतरी कमी पडतं का? आपण उद्योगजगामध्ये कुठंतरी कमी पडत. म्हणजेच असं की आपण हमेशाच म्हणजे लहानपणापासूनच आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये जगायला उच्च शिक्षण घ्यायचं, चांगल्या पदावर जॉब करायची. त्यानंतर जेवढं आपण कम्फर्ट झोनमध्ये राहू, जेवढे ट्रिक्स आपल्या लाईफमध्ये करेल तेवढंच आपल्याला सगळेजण शिकवतात. त्यामुळे असं मराठी मुलांना कम्फर्ट झोन म्हणजे तर चौकटीत आपण बसलं तिथेच आपण राहून राहिलो. त्यामुळे काही बाहेरचे लोक येतात ना आपल्यावर त्यांचा जोर टाकण्यास सुरू झालेला. पण आता हे कुठंतरी थांबावं आणि हे बंदसुद्धा आहे. बरेच मराठी मुलं आता उद्योजकामध्ये उतरत आहे आणि काम करत आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी जुळावं, एकमेकांना सोबत यावं आणि आपला एक मराठी उद्योजक म्हणून समोर यावं. महाराष्ट्रात उद्योजकासाठी मराठी उद्योजकासाठीच ओळखलं जावं असं मला तरी वाटतं. आता मी एवढं ज्ञान देत आहे तर तुम्ही म्हणा तू काय करतो, तू पुन्हा सुरू कर. नक्कीच मी सुद्धा सुरू केलेलं आहे. क्रॉपल नावाचा आणि कंपनी चालू केलेली आहे. ही क्रॉपल काय करते, जे शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातील महिला बचत गट किंवा इतर इंडिव्हिज्युअल बिझनेस त्यांना त्यांच्या प्रोडक्टला ऑनलाईन मार्केट देण्यासाठी आम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. ह्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचं नाव आहे क्रॉपल.in. ही वेबसाईट आहे आणि क्रॉपल म्हणून गुगल प्ले स्टोरवर सर्च केलं की ते सुद्धा आमचं ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर शेतकरी त्यांचे उत्पादन थेट आमच्या ॲपवरून